करायचंय पायाखाली. हो चल. बारामतीचं बस स्टँड. हा खरंच कसला दिलाय ते अजून लक्षात येणार, पण भारी आहे. इकडून पण दिसतंय गे, सगळीकडून दिसतंय. खरं इकडून आहे होय. भारी राव. लयच मोठं आहे ग बारामतीचं बस स्टँड. लयच मोठं आहे काय. बघ आता एखाद्या दिवशी जाऊन आतमध्ये व्हिडिओ काढा. कुठं जाऊ? गुजूबाईला तर इष्टी नाही. नाही बंद झाली ना ग मावशी. आणि काय म्हणली माणसं एसटी बंद झाली गुजूबाईची? सकाळचं कितलं संध्याकाळचं कितलं आहे? दिले जात जसं इष्टीने आता कॉलेज पर्यंत रस्ते 2-3 किलोमीटर आणि 400 रुपये घालवती. दिस बाबा गजर तरी घ्या. सोंग गेलं सजून आणि देवटं गेलं इजून. तर एकंदरीत तुम्हाला कसं वाटलं बारामतीचं स्टँड? आमच्या बारामतीची मेन पेटाची गर्दी. ही ही कुठली पेट आहे? बिग वन चौक इंदापूर रोड आहे. सकवा त्याने खुरपी सांगितली होती अहो एक दिवशी मला. गाडी उभा करायला येत नाही. दिसतो सरांनी आमच्या चष्मा घातलेला आहे. सरांच्या 4 व्हीलर मध्ये तरी चष्माच काढला आता बाई. अगं काय तुझं लेखाचं काय काय टेंडर्ड घेतली मग ती मैत्रिणींना आणि तुम्हाला पतोक्षा बघायची का डोकं उग? हाय बघा. आणि ती दुसऱ्या तर गाडी गेल्या पप्पू मामाच्या. इकडं आमची थमू आणि इकडं आमची पल्लवी. थमू हायकल हाय. तर आता परत ना अजून एक प्रश्न उपस्थित राहणार की रेशमाला, संदीपला आणि समृद्धीला का तू तशी का बोलते बोबडं? तर ती लेकरं माझ्या डोळ्याच्या समोर मोठी झाल्यात आहे ती. आणि रेशमा लई लहान होती, माझं लग्न झालं त्यावेळेस 2रीला 3रीला होती. आणि ती बोबडी बोलायची त्यामुळे मी तिला बोबडं बोलायची. समृद्धी पण बोबडीच बोलत होती. संदीप पण आमचा वर बघा व सर. हा इकडं अजून एकदा बघा की वर बघा की सर. वैभव सर. देवा अय देवा. नाही सर तिकडे शेळ्या बघतात इथं गाडी घ्यायला आलेत. आम्ही नानीला सोडायला आलोय मैत्रिणींनो. हो का असं इकडं असंच एकदम भयान हिरवगार आहे. काळ्या आलाय अजून तिकडून. कुठे हो ती काय तिकडून काळ्या आलाय. वय बा काळ्या आलाय की. नानीला सोडवायला आली मी आणि वैभव आम्ही 2 जण आलोय. हा मग पावसात नानी भिजल्यावर काय करायचं आमची. परत दुकान आल्यावर काय करायचं? व्हायला तर वड्यात नाही वड्यातनं जाता येत नाही.
कांद्याला एडा घालाय जायचंय मला, पण आमची मावशीच नाही तर मी आता कांद्याला एडा घालाय गेली असते. कांदा कुठवर आलाय बघितला, यंदा लय कांदा आहे आपल्याकडे, व्यायचं काम नाही. हा नुसतं कांदाच कांदा इथं. कांदावणीच करायची. मैत्रिणींनो कांदा केलाय माहितीये का? लसूण कांद्याची चटणी येते ना. काय माहिती गेलीच नाही बघा अजून मावशी. मकाला मारलंय काल औषध. मका केली 3 एकर मैत्रिणींनो. एकर काय बाजरी का काय केली, एकर बर काहीतरी कांदा केलाय आणि वाईच माळव बिळव लावले आणि बाकीचं पडीकच हाय. करायचं त्याला मोहगणी काय हाय थोडीशी 2-3 तुकड्यात असं विचार करून करून गेलं. विचार करून करून मैत्रिणींना डोक्याचं टाकायला पडलंय माझ्या. हे कोंबडा आहे म्हणतरी बरं येतं. चला आता आम्ही गैबूला सोडावतो. माणसं येतात वाटायची, ती लगेच वळखणार. ही बाई लागली हिडिओ काढायला. मैत्रिणींनो हिथं पांढरं घर दिसतंय का? ती मला म्हणायचं हिथं घर बांधू आपण. नानी ही इकडं राहायला आल्यात इथं. तर इकडं बघा कसं एकदम मस्त पैकी. पण लय पटांगण आहे ग उन्हाळ्याचं, जरा करमत नाही. नानीच्या घरी आली. चला दावते तुम्हाला नानीचं घर. बघा नानींनी आमच्या मोसंबी लावली का नाही. इकडं शेवंती लावली या. काय म्हणते आके? तारची फुलं इथं. आणि आमची सुनबाई घरीच हाय आज. कधी आली ग कंपनीतनं? देवाला दिवा लावायला हो का इथं कापूस. बघा कुठं सुद्धा नाही जावं लागत. बघितलं का? असंच राहू दे. आताशी फुलतो या. हे नानी भिजन आव त्याचं बोंड काढावं लागन. कुणाच्या घरी आलोय रे? नानींच्या घरी आलोय आम्ही. हे आमच्या नानींचं किती सुंदर घर आहे बघा. काढून दे तिचं पसारा नाही दाखवत मी. तरी हे असं आमच्या नानींचं छानपैकी घर आहे. आणि हिथून नानी कुठं येतात माहितीये का? जाधव वस्ती लय लांब आहे मैत्रिणींनो. तुम्हाला दाखवायला नाही. इथं जाधवांची घरं लय लांब लांब आहेत. इकडं पण आखी राहते. ही आमच्या शेजारीच राहायला होती आखी हो काही. पण फॉरेस्टात घर असल्यामुळं नानींचं आमच्या आकीचं इकडं आलं इथं राहायला. आता हिथून नाही ना तुम्हाला मी दाखवते कुठं राहिलाय आम्ही. ते असं जावं लागतं तुम्हाला सांगते. इकडं लय लांब आहे, दिसतच नाहीत ना. जाधव वस्ती दिसतच नाही. भरपूर 2-3 किलोमीटर आहे ना. आणि आणि आमचं रान अजून बी लय लांब आहे मैत्रिणींनो. तुम्हाला दाखवू का आमचं रान कुठं आहे अजून बी? तो का ती पांढरं घर दिसतंय का? हो का हिथं. हो का इथं डिंबारा दिसतोय का हिरीचा? ते शेजारी आमचं रान आहे. हिथनं अजून तितकंच लांब आहे. असं द्या काय करतात तो? मला नाही त्यांचं भेव वाटत. अगं आके मी चहा नाही बरं का ग पेत. कोंबड्या बसल्यात हो का इकडं घरात. आमच्या इकडं कोंबड्यांना सेपरेट घर असते. ती ही कोंबड्यांचं घर आहे. आणि इकडं गायांची घर. तिकडं संग्राम गाईला खायला चारतोय. काय टाकतोय र? गुळी. ती ही कोंबड्या आहेत ना, ह्या कोंबड्या वरडल्या म्हणून तो कोंबडा आहे ना पळत आला. कशासाठी? की त्या कोंबड्यांना काहीतरी धोका आहे म्हणून ते वरडतात म्हणून. चला आकीने कशाला बोलावलंय बघती. मला जायचंय परत ना घरी. हे बघ आम्हाला पीर दिला आकीनी. परत नानींनी काय दिलं? सोलून ऊस दिला सोलून. छान छान. थँक्यू म्हणा. सांगा दादाला थँक्यू म्हण. सांगा दादाला थँक्यू. आकीला थँक्यू म्हण. थँक्यू म्हण. थँक्यू म्हण ना गैबू. थँक्यू म्हण की. थँक्यू नाही म्हणणार आम्ही. चला जाऊ का काकी आता. बाय बाय.
खाली केलं फुटायचं नाही पेट. हा बस. हा, आता मधला ब्रेक सोड हळू. सोड सोड मागे जाणार नाही. सोड 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 की कान करते गाडी. सोड ना. सरळ जाऊन द्या. लागली का मागं? बघ ए काजल, हा काजल तू सहज चालवती ना ग. चल मी पण निघाली आता. ही गाडी चालवते तिथे आम्ही चाललो होतो. आणि ही झाडं मी मैत्रिणींना लावलेली इथं. ही जी रोडच्या कडेने झाडं दिसतात ना तुम्हाला, ही झाडं इथं 3 किलोमीटर आहेत ना, पूर्ण झाडं आहेत अशी 3 किलोमीटर पर्यंत अशी. पाण्याची टाकी तिथं आहे मैत्रिणींनो. आणि ही माझ्या भावानं बहिणीनं ही सगळं अख्खं फॉरेस्ट आहे. आता ही आम्ही मधल्या रस्त्याने घरी चाललोय. तर जवळजवळ हे 500-600 एकराच्या पुढं फॉरेस्ट असेल. असं पूर्ण फॉरेस्ट आहे सगळं. वन खात्याची जागा आहे सगळी. लय लय मोठं आहे लय. आता ह्या कच्च्या रस्त्याने मी घरी जाणार आहे. मी आणि वैभव. होय वैभव, आपण घरी जाणार आहे ना. हा खाली गी. छान गाडी चालवती नाही बाई दीदी. सगळी झाडं इथं ही अशी फॉरेस्टातली. ही झाडं मी लावलेली इथं. हे बघू शकता. हे सुद्धा ही जी गुलमोहराची हे जी दिसतात ना ही. आणि इथं पाण्याची टाकी. आणि आपलं घर कुठे आहे तर इथं कौलं दिसतात का. एकच मिनटं दाखवते तुम्हाला. इथं फक्त कौलाचा एक कोपरा दिसतोय. तिथं आपलं घर आहे असं दिसत नाही. इथून इकडं पण घर आहे इथं जाधव वस्तीवरली. इकडून अशी ही वाट आहे. आणि इकडं असं हे फॉरेस्ट आहे. इकडं गणोल्याची पहिली शाळा. इकडं पण घर आहे. ते इथं पल्लवीचं घर आहे. आणि आपली गाडी जिथं गेली ना तिथं आपलं घर आहे. तर इथं मैत्रिणींना हे एवढ्या इथं आहेत ना अशी झाडं नव्हती. तर इथं एक चढवा होता तो सगळा काढून ही करून अशी लावल्यात इथं. हे आमची जाधव वस्तीवरली पाण्याची टाकी. ते लावून दे की मला. मला दे किती घेऊ का. दे की कार मला दे ना. मला दे गे. दे की मला. तुला तर तपास आहे का पोरग तिकडे वस्तीवर जाऊन आलेला. मम्मीला म्हणाव तुला आहे का माहिती मी कुठं गेलतो. आखीने पिरू दिलाय. ही कर चिरून बघ आधी कर कसा त्यात आळ्या वगैरे आहेत का. काय काय मग कर ना भाकर पटकिरण खा ना. चल मी आता भाजी नीट करते. पलूला द्यायची थोडी. ए तुला भाजी धर थोडी मेथीची. आता बरं झालं मला ना मैत्रिणींनो लाईटी लावते मी आणि तिकडे जाते. आता पलूबाईच्या आळीला पोरं सगळं नीट करू लागते. हे आपलं रोजचं काम चालूच असतं. एकही दिवस बंद नसतं. आणि ही मच्छर जाळी हे बाकीचे घरात टाकलेत वाळायला. अजून काय काय केलंय ते दाखवते. लाडू दाखवते. हिथं अजून बाकीचे हे वाळतात. इथं थोडे कमी पडले ते वाळायला. मग भरून टाकणार आहे सगळ्या ताईसाहेबांचं. इथं ना लसणाची चटणीसाठी लसूण सोलून ठेवलाय ती करायची. आणि लसूण एवढाच राहिलाय. आता आजच्या ऑर्डरी पुरता आहे. आता उद्याच्याला आणते. पल्लवीला काय भाजी देते आणि मी काय नीट करते. हे आता आम्ही दोघी जण मिळून आईने दिलेली भाजी. नाणीला दिली काल थोडीशी. दरवाजा लावून घेते. मच्छर जायचं भीती वाटते. पल्लवी भाजी नीट करा. ये तुला देते थोडी मेथीची भाजी. ये
मैत्रिणींनो खरं सांगू का तुम्हाला, मेथीची भाजी गा नीट करायची, ये तुला देती. नानीला दिली, मोनाला नाही दिली म्या काल. मैत्रिणींना अगं तुम्हाला एक सांगायचं होतं, मला एवढं रिलॅक्स वाटतं ना. आता कसं खरं सांगतो तुम्हाला काय झालं तर, उन्हाळा होता त्यावेळेस आहे ना, असं ऑर्डरींनी ना मला असं काही सुचतच नव्हतं, लय ताण होत होता. आणि आता कसं ह्या आठवड्यामध्ये ना हाय तर ऑर्डरी, पण लय ताण नसतो. आपलं धना पावडर वगैरे असं म्हणता येतं, बाबा मला 4 दिवस द्या, 2 दिवस द्या. तसं उन्हाळ्यात काही कारण सांगता येत नाही ना. आता कसं तुम्ही समजून घेता पावसाळ्यात, म्हणून मला लय भारी वाटतं. ते म्हणता का येऊन दे कधी यायचं त्यावेळेस, आता रिलॅक्स वाटतं. तर आता इथं ना आईने दिलेली माझी भाजी नीट करते मी. ए पल्लवी, भाजी नीट करा, ये तुला नी ये. आता मस्त भाजी नीट करते छानपैकी. असं वाटतं ना जीवाला कधीतरी सुख असावं. उन्हाळ्याचं सुख नसतं, तुम्हाला खरं सांगते. मला आहे ना पावसाळ्याचं सुख. माझं ही 2 महिने लई मला आनंदात जातात. का तर ह्या 2 महिन्यात आहे ना माझ्या सगळं म्हणजे ताईसाहेबांची माझ्या मस्त प्रत्येक फॅमिलीची तारांबळ झालेली असते. म्हणजे जून जुलैला मुलांची शाळा भरलेली असते, त्या पुस्तकं वह्या ॲडमिशन ह्या सगळ्या गोष्टींमुळे थोडं माणूस तारांबळीत असतं ना. आणि मग थोडं ऑर्डरी थोड्याशा कमी पडतात, पाऊस चालू असतो. आणि मग मला कसं थोडंसं सुख लागतं असं. मग माझ्यासाठी ही 2 महिने म्हणजे एकदम रिलॅक्स असं. आता बघू, आता फिरायला जाणार आहे मी त्यांना घेऊन पुढच्या महिन्यात. पोरांना ह्यांना सुट्टी असली ना शनिवार रविवार मस्तपैकी 2 दिवस कुठेतरी जाणार आहे. गाडी घेतली म्हणले आता, दीदीला ह्यांना सुट्टी असली. आता बघू, कारण का ही 2 महिने लई मस्त असतात ओकेमध्ये. तर चला भाजी आईने दिलेली दाखवते. काल फ्रीजमध्ये खुली नीटच नव्हती केली, आता करते. आणि लेकुरवाळी भाजी, ही लेकुरवाळी म्हणजे कशी, ह्याला चूड केलेली भाजी असली की ती लेकुरवाळी असते त्याला म्हणायचं. आणि एक शिवडी असली का नाही ती डायरेक्ट. आणि ही कमी ह्याच्यात माळातली भाजी चांगली लागते खायला. काय म्हणतोस तू, भूक लागली? अजून लय टाइम आहे भाकरी करायला बापू. अयो तिकडं भुकलं काहीतरी, किती पळाला. काय नाही, आता आम्ही दोघी जणी भाजी नीट करतोय. कोथिंबीर आहे की आता तुला दिली, मला कशाला कोथिंबीर तुम्हाला ती मला काढून ठुलती तुला ठुलती. साईडला नीट. आता हे आमच्या दोघीची बरोबर भाजी होईल. नानीला दिली, अश्विनीला भेटायला जायचं. कधी ती मला तिने एकदा 2दा बोलली होती मला 2 महिन्यापूर्वी आमच्या घरी या म्हणून, पण माझ्या लक्षातच नाही. बरं जाऊ एखाद दिवशी. आपण दोघे जायचं का गाडीवर माझ्या? जाऊ आता मला सवड असली की कधी जाऊ की एखाद दिवशी. आता जोपर्यंत सीझन आहे हा जाऊ की मग. हा ये जाऊन जाऊ. गोटम दादा आला की जाऊ. हा गोटम कधी यायचा आहे मग? येईन आता 2-4 पाया तरी पडणं होईल, म्हणजे ते बाहेरला गेलाय आपल्याला तर नाही विठ्ठला. जाऊ जाऊ जाऊ. बरोबर. कशी भाजी सांगा? मस्त एकदम.